त्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी परभणीतील सकल मातंग समाज आक्रमक। परभणी शहरामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत एका 10 वर्षीय मुलीवर 2 तरुणांनी अत्याचार केला, तिला मारहाण केली। अशा दोन्ही गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा करावी, त्यासाठी योग्य ती कारवाई करावी। तसेच मुलीला व मुलीच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी, त्याचे योग्य पद्धतीने उपचार करावा व आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी। या मागणीसाठी आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच ही परिस्थिती कुठल्याही समाजातील महिला व बालिकांवर येऊ नये, यासाठी येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाकडून कडक कार्यवाही व्हावी, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी परभणी शहरातील चालू असलेले शैक्षणिक संकुल, बाजारपेठ व ट्यूशन या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गस्ती घालवण्यासाठी त्यांना आदेश काढावे व महिला व बालिका यांना आपण परभणी जिल्ह्यात सुरक्षित वावरू शकतो व फिरू शकतो याची जाणीव करून द्यावी व येणाऱ्या काळामध्ये अशा नराधमांना जागीच ठेचण्याचा अधिकारही नागरिकांना द्यावा, अशी ही मागणी मातंग समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। परवा दिवशी परभणी जिल्ह्यामधील नवा मंडप पोलीस स्टेशन अंतर्गत पोक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे। त्याची 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याला मदत करणारा जो दुसरा आरोपी आहे त्याला पण आम्ही अटक केलेली आहे। तो पण आता सध्या पोलीस कस्टडीमध्येच आहे। या गुन्ह्याचा तपास हा सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या सुरू आहे। तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील की कुणीही कोणत्या अफवेवर विश्वास ठेवू नका, पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे। धन्यवाद। दिवसापूर्वी परभणीमध्ये 10 वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा वेचणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न 2 नराधमांनी केलेला आहे आणि त्यानिमित्त त्या परिवाराला न्याय देण्यासाठी आज पूर्ण लहुजी नगर आणि त्या परिसरातील सगळे नागरिक त्या कुटुंबाची साथ देण्यासाठी आज SP ऑफिसला इथे निवेदन घेऊन आलेत। त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकमध्ये तो मुकदमा चालला पाहिजे, फास्को त्यांच्यावर लागला पाहिजे आणि ह्याची तपासणी DYSP साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करणं अपेक्षित आहे, हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेले आहेत। हे परवा दिवशी दुपारी 10 वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली, तिला हडको परिसरामध्ये। तर त्या ठिकाणी 2 तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रसंग हडकोपाशी कॅनलपाशी कुठंतरी एक छोटा जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला, तिला मारलंय आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे। तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत, मी प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेलो आहेत, त्या असहनीय आहेत। असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडलाय तर ते लोक हे सहन करू शकत नाही। समाजामध्ये भाऊक व्यवस्था आहे पण सामान्य गोरगरिबासाठी लोक पुढे येत नाहीत, मोठ्यांसाठी लोक पुढे येतात। पण आम्ही ठरवलंय की गरिबावर अन्याय झाला नाही पाहिजे। पण ह्या बाबतीत मी SP साहेबांचं, DYSP साहेबांचं, अतिरिक्त साहेबांचं सुद्धा कौतुक करतो। त्यांनी 2 दिवसाच्या आत तो आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे। परभणी शहरामध्ये ज्या मातंग समाजाच्या मुलीवर जो नराधमाने अत्याचार केला आहे त्या संदर्भात बोलायचं झालं तर परभणीकरांनी मातंग समाजाची मुलगी हे न पाहता ही एक परभणीची लेक आहे आणि त्या परभणीच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे। जसं की ज्या पुण्यात जी घटना घडली त्या पुण्याच्या घटनेमध्ये पूर्ण त्या मुलीच्या पाठीमागं राहिलं, तिला न्याय मिळवून देणार। तसं त्याच पद्धतीनं मातंग समाजाची मुलगी न पाहता परभणीकराची लेक म्हणून तिच्याकडं पाहावं आणि त्याने सगळ्यांना त्या आंदोलनामध्ये सामील व्हावं। कारण का त्या मुलीची केस जी झाली त्याच्या संदर्भात शासनानं कठोरातली कठोर कारवाई करावी। नसता परभणीतील सर्व समाजाच्या वतीनं लवकरच मोर्चाची तारीख डिक्लेअर करण्यात येईल आणि भव्य प्रमाणात मोर्चा काढण्यात येईल। त्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माच्या माणसाला आम्ही सामील करून घेणार आहोत आणि ते सुद्धा येणार आहेत। अशा पद्धतीनं जर घटना घडत असत्या तर ह्या घटनेला
ब्रेक लागलं पाहिजे की नाही, म्हणून आम्ही एस पीला, कलेक्टरला आणि वरीसुद्धा कळवणार आहोत या ह्या घटनेच्या संदर्भात. आज आम्ही एस पी साहेबाला म्हणजे DYSP साहेबाला निवेदन दिलं. आज लहुजीनगरमध्ये सकाळी 11 वाजता पूर्ण मातंग समाजाच्या वतीनं मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व जाती धर्माची लोकंसुद्धा सामील झाली आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व तिथून SP ऑफिसला आलो आणि SP ला निवेदन दिलं आणि मोर्चा लगेच डिक्लेअर करणार.